यानंतर बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे यांची उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवरती पत्रकार परिषद होणार। मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांसोबत संवाद साधणार। आशिष शेलार हे उद्या पत्रकार परिषद घेणार। सत्याच्या मोर्चाविरोधात उद्या भूमिका मांडणार। मोठे गौप्यस्फोट करणार, शेलार यांची माहिती। सत्याचा मोर्चा आयोजित केल्याप्रकरणी बाळा नांदगावकर यांच्यासोबत इतरांवरतीही गुन्हा दाखल। परवानगीशिवाय मोर्चा काढणं आणि बेकायदेशीर जमाव जमवणं या संदर्भातला ठपका। गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का? गृह विभाग मंत्रालयातून नाही, भाजपच्या कार्यालयातून चालतो का? ही शंका। रोहित पवारांचं ट्विट। भाजपच्या मुकमोर्चाला परवानगी होती का? संदीप देशपांडेंचा सवाल। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। मुंबईकरांना वेठीस धरलेल्यांवर गुन्हे दाखल, नवनाथ बन यांचं रोहित पवार यांना उत्तर। विधानसभेला गारगार वाटणारा मतदार याद्यांमधील घोळ, सत्तेतील मित्रपक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं आहे। ट्विट करत रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदार याद्यांमुळे गेम होईल अशी सत्तेतील मित्रपक्षांना चिंता, असाही दावा। सत्याच्या मोर्चावरून भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। स्टँडअप कॉमेडी म्हणत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं, तर चित्राताई अभिनय पुन्हा सुरू करा असं म्हणत मनसेकडूनही प्रत्युत्तर। मनोरंजन क्षेत्रात असतील तर शपथ सांगते आज त्यांचं कलाकार म्हणून मोठं नाव झालं असतं। त्यांच्या स्टँडअप कॉमेडी उर्फ भाषणांना गर्दी होतेच, होणारच ना। लोकांना मनोरंजन सुद्धा लागतं। आजही ही भावंड मोर्चा मोर्चा ही थीम घेऊन नवीन प्रयोग सादर करतात। सुषमा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांची भेट घेणार। एसआयटीच्या प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर देखील अंधारेंचा आक्षेप। सुप्रिया सुळे उद्या बीडमध्ये महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची घेणार भेट। उद्या फलटणमध्ये संध्याकाळी 6 वाजता रणजित निंबाळकरांची जाहीर पत्रकार परिषद। ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार, अशी देखील माहिती।